नेवासा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम करत वेगळा क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्थापन केलाय। नेवासा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 5 जागी तर पंचायत समितीसाठी 12 जागी एक हाती सत्ता आली आहे। तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला एक जागेवरती समाधान मानावं लागलंय। तर शिवसेना आणि काँग्रेसला खातं देखील उघडता आलं नाहीये। एकूण गट 7 आहेत। शेतकरी क्रांतिकारी पक्ष यांनी 5 जागांवर विजय मिळवलाय। उमेदवारांची नावे आहेत दादासाहेब शेळके, मीनाताई शेंडे, सुनील गडाख, सुरेखा साळवे, सविता अडसुरे। तर राष्ट्रवादी काँग्रेस कुकाना गटामध्ये कुमारी तेजश्री विठ्ठलराव रंगे ही विजयी झाली आहे। दरम्यान भाजप भेंडा गटामध्ये दत्तात्रय काळे हे विजयी झालेत। एकूण गण 14 आहेत। शेतकरी क्रांतिकारी पक्षाने 12 जागांवर विजय मिळवलाय। उमेदवारांची नावे आहेत रवींद्र शेरकर, सविता झगरे, विक्रम चौधरी, सुनीताताई गडाख, कल्पना बर्डे, राजनंदिनी मंडलिक, रावसाहेब कांगुणे, किशोर जोजार, पार्वती जावळे, वैशाली एडक, मीनाक्षी सोनवणे, कल्पना पंडित। तर राष्ट्रवादी काँग्रेसमधनं शिरसगाव गणामधनं सुषमा खरे या विजयी झाल्यात। तर भाजपामधनं भेंडा गणामधनं अजित मुरकुटे हे विजयी झालेत। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।